नमस्कार, मी अभिनय लता धर्माधरसह आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मित्रांनो, भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम म्हणतात, एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन इफ यू वॉन्ट टू चेंज द वर्ल्ड. हे एका वाक्यातून आपल्याला शिक्षणाचं महत्त्व कळतं. याच्या पुढे जाऊन जॉन डेनी म्हणजे अमेरिकेचं एक विचारवंत असं म्हणतो, एज्युकेशन इज नॉट अ प्रिपरेशन फॉर लाईफ, इट इज लाईफ. म्हणजे शिक्षणाचं महत्त्व आपल्या पूर्वजांनी आपल्या जे देशामध्ये किंवा जगामध्ये जे जे महान लोक होऊन गेले त्यांनी आपल्याला शिक्षणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि त्याचमुळं शिक्षण जर देशामध्ये चांगलं मिळालं तर तो देश नक्कीच प्रगती करतो. आणि शिक्षणामध्ये अशी ताकद आहे की एखाद्या समाजामध्ये देशामध्ये आमूलाग्र बदल करायची ताकद जर कशामध्ये असेल तर ते शिक्षणामध्ये आहे. आणि त्याचमुळे आपला विषयही आज शिक्षण हाच आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की भारत सरकारने नुकतंच नवीन शैक्षणिक धोरण 2020 मंजूर केलं आहे. तर आपला आजचा विषय असणार आहे नवीन शैक्षणिक धोरण 2020. मित्रांनो, भारत देशानं स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सर्वात पहिलं शैक्षणिक धोरण 1968 साली आणलं. त्यानंतरचं शैक्षणिक धोरण 1986 मध्ये आणलं व त्याच धोरणामध्ये काही अंशी सुधारणा करत 1992 मध्ये त्याच्यावर सुधारणा करणारे एक विधेयक आणलं. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की 2009 साली आपण राईट टू एज्युकेशन हा ऍक्टही संमत केलेला आहे. या गोष्टींनी, या सर्व विधेयकांनी आपल्या शिक्षण व्यवस्थेला बळकटी देण्याचंच काम केलेलं आहे. परंतु एक कायम भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये खंत किंवा एक त्रुटी म्हटलं तर अशी होते की भारतीय शिक्षण व्यवस्था एखाद्या विद्यार्थ्याला एक फिक्स मार्गाने आपण त्यांना ढकलतो का अशी परिस्थिती होती. म्हणजे जर 11वी 12वी जर विद्यार्थी गेला तर त्याला एक तर सायन्स करायला लावायचे किंवा आर्ट्स करायला लावायचे किंवा कॉमर्स करायला लावायचे, जेणेकरून विद्यार्थ्याला एका पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये ढकलण्याचं काम आपली शिक्षण व्यवस्था करत होती. आणि ही तर एक ठळक मुद्दा झाला, परंतु याच्या व्यतिरिक्त असे अनेक मुद्दे होते की ज्यामुळे भारतीय शिक्षण व्यवस्था कुठेतरी जागतिक पातळीवर कमी पडत होती. आणि त्याचमुळं ही गोष्ट लक्षात घेऊन भारत सरकारनं 29 जुलै 2020 रोजी नवीन शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली. तर याची पार्श्वभूमी पाहूया की ही नवीन शैक्षणिक धोरण नेमकं ठरलं कसं, याचा सगळा ड्राफ्ट वगैरे झाला कसा. मित्रांनो, भारत सरकारनं नवीन शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी भारताचे फॉर्मर कॅबिनेट सेक्रेटरी सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी स्थापन केली व त्या कमिटीला असे काम देण्यात आले की आपलं नवीन शैक्षणिक धोरण कसं असलं पाहिजे याचा एक आढावा घेऊन एक ड्राफ्ट आपण सरकारकडे सुपूर्द करावा. या कमिटीनंतर भारत सरकारने अजून एक कमिटी स्थापन केली. ती कमिटी म्हणजे भारताचे इस्रोचे माजी अध्यक्ष कृष्णस्वामी कस्तुरीरंजन यांच्या नेतृत्वाखालील ती कमिटी होती. या कमिटीने पहिल्या कमिटीचा जो अहवाल होता त्याचा अभ्यास करून व देशभरातील अनेक तज्ज्ञांचा किंवा वेगवेगळ्या सोसायट्या, वेगवेगळ्या ब्लॉकचे किंवा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद अशा विविध संस्थेमार्फत अहवाल घेऊन त्यांचे सल्ले घेऊन एक ड्राफ्ट तयार केला. तो 484 पेजचा ड्राफ्ट त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाला सुपूर्द केला. या सर्व 2 कमिट्याच्या अभ्यासावरून भारत सरकारनं 29 जुलै 2020 रोजी नवीन शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली. आपल्या नवीन शैक्षणिक धोरणाचं जे विजन आहे ते असं आहे की टू डेव्हलप इन्क्लुझिव्ह, इक्विटेबल अँड हॉलिस्टिक एज्युकेशन सिस्टीम. म्हणजेच आपल्याला असा समाज निर्मिती करायची आहे की ज्या समाजामध्ये सर्व समावेशक, न्यायाला धरून असणारी आणि देशाला पुढे नेणारी शिक्षण व्यवस्था आपल्याला प्रस्थापित करायची आहे. तर आता आपण समजून घेऊया की नवीन शैक्षणिक धोरण नेमकं कसं आहे. तर आपल्या सर्वांना माहित आहे की आपलं जे पहिलं एज्युकेशन मॉडेल होतं ते 10+2 या पद्धतीचं होतं की पहिले ते 10वी, त्यानंतर 11वी आणि 12वी अशा पद्धतीचं ते मॉडेल होतं. परंतु नवीन मॉडेल जे आहे ते 5+3+3+4 या पद्धतीचं आहे. म्हणजे नवीन एज्युकेशन मॉडेलची 4 भागामध्ये विभागणी केलेली आहे. त्यातला जो पहिला टप्पा आहे तो पहिला टप्पा 5 वर्षाचा जो आहे त्यामध्ये ज्या मुलाचं वय 3 वर्ष पूर्ण होईल त्या मुलाला शाळेमध्ये घातलं जाईल. ती जी स्टेज आहे पहिली 3 वर्षाची, त्या स्टेजला आपण प्री स्कूल किंवा आपण अंगणवाडी असं म्हणतो. तर त्या 3 वर्षाच्या स्टेजमध्ये विद्यार्थ्यांना जे कृतीशील शिक्षण म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असणार आहे व
जो 2 वर्षाचा कालखंड असणार आहे की त्याच्यामध्ये इयत्ता पहिली आणि दुसरी असणार आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षणाकडे आकर्षण कसं होईल किंवा कृतीतून त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजेल अशा पद्धतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न असेल. तर आपलं जे नवीन एज्युकेशन मॉडेल आहे त्याचा दुसरा टप्पा म्हणजे वयोगट 8 ते 11 म्हणजेच इयत्ता तिसरी, चौथी आणि 5वी. तर या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना जे आपले वेगवेगळे विषय आहेत त्याची सुरुवात करून देण्यात येईल आणि ते एकदम बेसिक लेवलला असेल. तर माझ्या मते या नवीन एज्युकेशन मॉडेलचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा जर कोणता असेल तर तो तिसरा टप्पा, वयोगट 11 ते 14 म्हणजेच 6वी, 7वी आणि 8वी. तर या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना सायन्स, मॅथ असे जे काही विषय असतील या विषयांचं थेअरी बेस्ड शिक्षण देण्यात येईल. परंतु या टप्प्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि मला आवडलेली गोष्ट कोणती असेल तर या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना कोडिंगचं शिक्षण देण्यास सुरुवात होईल. कोडिंगचं शिक्षण तर सुरूच होईल, त्याचबरोबर जे वोकेशनल कोर्सेस आहेत जसे प्लंबिंग असेल, वेल्डिंग असेल, गार्डनिंग असेल, तर अशा कोर्सेसची बी ट्रेनिंग त्यांना देण्यात येईल. तर याचा फायदा असा होईल की जे आपण सारखं समजतो की वेल्डिंग करणं, गार्डनिंग करणं याला आपण तेवढं दर्जा देत नाही, परंतु या नवीन धोरणामुळं विद्यार्थ्यांना ते शिक्षण 6वी पासून मिळाल्यामुळं त्यांना एक वेगळा दर्जाही मिळेल. त्याच्याबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 6वी पासूनच विद्यार्थ्यांना इंटर्नशिप द्यायला सुरुवात केली जाईल व याच्यामध्ये असा एक टप्पा असणार आहे की 10 दिवसाचा बॅगलेस पिरियड, म्हणजे त्या 10 दिवस विद्यार्थ्यांना बॅग घेऊन जायचं नाही, फक्त प्रॅक्टिकल बेस्ड लर्निंग त्यांची असणार आहे. आणि मला असं वाटतं की हा टप्पा आणि हे जे धोरण ठरले हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आपण ज्यावेळेस शालेय जीवनात होतो त्यावेळेस आपल्या सर्वांना एक गोष्ट असं वाटायची की शिक्षण व्यवस्था अशी असली पाहिजे, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य असलं पाहिजे की आपल्या आवडीचे विषय आपण निवडावेत. परंतु आपली शिक्षण व्यवस्था आपल्याला तसं स्वातंत्र्य देत नव्हते, कारण आपल्याला एक तर सायन्स, आर्ट किंवा कॉमर्स, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला शिक्षण व्यवस्थेमध्ये दुसरं काही दिसत नव्हतं. परंतु या नवीन शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला अशी तरतूद करण्यात आलेली आहे की एखादा जर विद्यार्थी आहे त्याने सायन्स घेतलंय तर त्या सायन्सच्या विद्यार्थ्याला आर्ट्सचा एखादा विषयही घेऊ शकतो. तो एखादा विद्यार्थिनीला असं वाटतं की फॅशन डिझायनिंग करावं तर ती फॅशन डिझायनिंग सोबत केमिस्ट्री हा विषय घेऊ शकते. म्हणजे विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय निवडण्याचं स्वातंत्र्य या नवीन शैक्षणिक धोरणाने दिलं आहे. म्हणजे एक मल्टी डिसिप्लिनरी ऑप्शन, त्याचबरोबर मल्टिपल सब्जेक्ट चुझिंग ऑप्शन देण्याचा हा एक टप्पा आहे. तर तो निश्चितच एक महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्याचा मुख्य उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांमध्ये सर्व क्षेत्राचं नॉलेज असलं पाहिजे, म्हणजेच इंटरडिसिप्लिनरी अप्रोच असला पाहिजे. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांची जी डीप थिंकिंग किंवा क्रिटिकल थिंकिंग जी पॉवर आहे ती वाढली पाहिजे, या दृष्टीनं याची रचना केलेली आहे. तर हे तर झालं की शिक्षण व्यवस्था कशी असणार, परंतु आता सगळ्याचा औत्सुक्याचा विषय म्हणजे परीक्षा पद्धती कशी असणार. तर या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असं स्पष्ट केलं आहे की ज्या वार्षिक परीक्षा असतात त्या फक्त 3री, 5वी आणि 8वी या वर्षातच होणार. आणि ज्या बोर्ड एक्झाम आहेत तर बोर्ड एक्झाम 10वी आणि 12वी जसं आधीचा होता तसंच असणार. परंतु बोर्ड एक्झामचा आता जो पॅटर्न आहे तो पॅटर्न बदललेला आहे. आता बोर्ड एक्झाम ह्या सेमिस्टर पद्धतीने होणार, म्हणजे वर्षात 2 बोर्ड एक्झाम होणार. आणि ह्या बोर्ड एक्झामचं स्वरूप ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह हे दोन्ही असणार. म्हणजे विद्यार्थ्यांना आधी फक्त असं आपण पाहायचो की काही विद्यार्थी 10वीला वर्षभर काहीच अभ्यास न करता फक्त शेवटचा एक महिना अभ्यास करून यश संपादन करायचे आणि पुढं आपल्याला असं जाणवायचं की ते भविष्यात स्पर्धेच्या युगात टिकत नव्हते. त्यामुळं वर्षभर विद्यार्थी अभ्यास करल या हेतूनं वर्षभरात 2 एक्झाम घेतल्या जातील. तर मित्रांनो, जो विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये परफॉर्मन्स केला आहे त्याचं अनालिसिस करण्यासाठी जी असेसमेंट बॉडी असणार आहे तर त्या असेसमेंट बॉडीला आता पारक असं नाव देण्यात आलेलं आहे. तर नेमकं हे पारक काय आहे, तर हे पारक असं आहे की परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. म्हणजेच पारक असा असणार आहे की या असेसमेंट मधून विद्यार्थ्यांचं सगळ्या ज्या त्याच्याकडे स्किल आहेत त्याचं प्रदर्शन त्या रिपोर्ट कार्ड मधून होईल, ह्या हेतूनं ही सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. म्हणजे त्याचं करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, त्याचं बिहेवियर, त्याच्या स्किल्स या सर्वांचा समग्र एकत्र करून जे रिपोर्ट कार्ड तयार होईल ते रिपोर्ट कार्ड म्हणजेच हे पारक सिस्टीम. तर आपण शालेय जीवनाचे सर्व टप्पे पाहिले आणि
त्याची परीक्षा पद्धती काय असणार हे सर्व पाहिलं. तर आता आपण पाहूया की नेमकं नवीन शैक्षणिक धोरणानुसार हायर एज्युकेशन कसं असणार. तर हायर एज्युकेशन चा जो प्रोग्राम आहे त्याला मल्टिपल एंट्री आणि एक्झिट प्रोग्राम असं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे यामध्ये असं असणार आहे की जो ग्रॅज्युएशनचा जो पिरियड आहे तो 4 वर्षाचा असणार आहे आणि जी बॅचलर्स डिग्री जे आपण म्हणतो त्याचा जो पिरियड आहे तर त्याचं जी विभागणी केलेली आहे तर ती अशा प्रकारे केली आहे की जर एखाद्या विद्यार्थ्यानं एकच वर्षाचा जर कोर्स कंप्लीट केला तर त्याला सर्टिफिकेट देण्यात येईल. त्याने जर 2 वर्षाचा कोर्स कंप्लीट केला तर त्याला डिप्लोमा सर्टिफिकेट देण्यात येईल आणि जर त्यानं 3 वर्षाचा कोर्स कंप्लीट केला तर त्याला बॅचलर्स ऑफ डिग्रीचं सर्टिफिकेट देण्यात येईल आणि जर त्याने 4 वर्षाचा जो की म्हणजे कंपल्सरी नाही तो प्रोव्हिजनल आहे, जर तो 4 वर्षाचा पिरियड पूर्ण केला तर त्याला बॅचलर्स ऑफ रिसर्च डिग्री अशी पदवी देण्यात येईल. तर मित्रांनो याचा जर आपण नीट विचार केला तर ही सिस्टीम अशी असणार आहे की विद्यार्थी आधी आपण पाहायचो की सपोज आता आपण इंजिनिअरिंगचं उदाहरण घेऊ की असे अनेक विद्यार्थी असायचे की जे 1-2 वर्ष इंजिनिअरिंग करून ते शिक्षण सोडून जायचे आणि त्यांना त्याचा काही फायदा होत नव्हता. परंतु नवीन शिक्षण व्यवस्थेमध्ये तुम्ही जर एखाद्या ट्रेडला जर तुम्ही ऍडमिशन घेतलं, तुम्ही भले 1 वर्ष करू 2 वर्ष करू, तुम्हाला तुम्ही जेवढं केलंय त्याचं सर्टिफिकेशन मिळणार आहे. म्हणजे एक प्रकारे हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि मल्टिपल एंट्री एक्झिट म्हणजे आपण एकाच वेळी 2 वेगवेगळ्या ट्रेडचाही आपण अभ्यास करू शकतो अशी प्रोव्हिजन या नवीन विधेयकामध्ये केलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं जे ड्रॉपआउटचं प्रमाण आहे ते कमी होईल आणि विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमावण्याची शक्यता वाढेल आणि त्याचमुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेला निश्चितच बळकटी मिळेल. तर मित्रांनो आपण नवीन शैक्षणिक धोरण पाहिलं तर याचं सार जर 2 शब्दात सांगायचं असेल तर केंद्र सरकारनं हे धोरण आणण्याच्या मागे जो मुख्य उद्देश आहे तो उद्देश असा की असे विद्यार्थी आपल्याला घडवायचे आहेत की जे विद्यार्थी मल्टीडिसिप्लिनरी असतील आणि मल्टीलिंग्वल असतील. म्हणजे त्यांना विविध शाखांचा अभ्यास असेल आणि त्याचबरोबर ते बहुभाषिक असतील. अशी शिक्षण व्यवस्था आपल्या सरकारला निर्माण करायची आहे आणि त्याच दृष्टीनं हे नवीन शैक्षणिक धोरण आणलेलं आहे. तर या शैक्षणिक धोरणामध्ये अजूनही अशा काही पॉझिटिव्ह बाबी आहेत जसे की याच्यामध्ये लँग्वेज म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जर सर्वात चर्चेला जाणारा विषय कोणता होता तर तो लँग्वेज हा विषय होता. की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असं स्पष्ट केलं होतं की विद्यार्थ्याचं जे प्राथमिक शिक्षण आहे हे त्याच्या मातृभाषेत किंवा त्याच्या प्रादेशिक भाषेमध्ये व्हावं. परंतु या निर्णयाला अनेक ठिकाणून विरोध जाणवला. त्यामुळं केंद्र सरकारनं आणि प्रामुख्यानं आपले जे HRD मिनिस्टर आहे त्यांनी असं स्पष्ट केलं की विद्यार्थ्यावर कोणतंही भाषेचं बंधन असणार नाही. हे भाषा ठरवण्याचा अधिकार पूर्णत्व त्या संस्थेला किंवा त्या राज्याला देण्यात येईल. परंतु केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत आणि रिजनल भाषेत शिक्षण दिलं तर ते अतिशय म्हणजे फायद्याचं ठरेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर याच्यावर जो थोडा विरोध झाला भाषेच्या संदर्भात तर त्याच्यासाठी केंद्र सरकारनं असं स्पष्ट केलं आहे की नॅशनल करिक्युलम जे फ्रेमवर्क असणार आहे 2021चं त्यामध्ये भाषेसंदर्भात एकदम क्लॅरिटी असणार आहे आणि भाषेसंदर्भात काय धोरण असणार ते 2021च्या ज्या फ्रेमवर्कमध्ये स्पष्ट करण्यात येईल. तर हा एक मुद्दा झाला. याच्या व्यतिरिक्त अजून एक महत्वाचा मुद्दा आणि जो मुद्दा आपण आधीच अवलंबायला पाहिजे होता तो मुद्दा म्हणजे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असं स्पष्ट केलं आहे की शिक्षणावरचा जो खर्च असेल तो GDPच्या 4 ते 6% असा करण्यात येईल, जो सुरुवातीला केवळ 3% होता. म्हणजे त्यामुळे शिक्षणाला अधिक आर्थिक निधी देण्यात येईल असं या नवीन शैक्षणिक धोरणात स्पष्ट केलं आहे. मित्रांनो आपल्या शिक्षण व्यवस्थेचे अजून एक चांगलं म्हणजे उत्कृष्ट एक गोष्ट अशी होती की मध्यान्ह भोजन. म्हणजे विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण शाळेमध्ये दिलं जात होतं. परंतु त्याच्यामध्ये अजून एक सकारात्मक गोष्ट अशी घडलेली आहे की नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण तर मिळेलच तर पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये नाश्त्याचाही समावेश केलेला आहे. ही एक गोष्ट अतिशय पॉझिटिव्ह आहे. तर मित्रांनो या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अजून एक निर्णय असा घेण्यात आलेला आहे की जगातील जे 100 टॉपचे महाविद्यालय आहेत तर त्यांना जर आपल्या देशामध्ये कॅम्पस उभारायचा असेल तर आपल्या देशामध्ये त्याची परमिशन देण्यात येईल. तर हा एक निर्णय या निर्णयामुळं भारतातील विद्यार्थी जगभरातील विद्यार्थ्यांसोबत
एक त्यांच्यासोबत शिक्षण घेऊ शकतात आणि त्यांच्या विकासामध्ये नक्कीच भर पडेल या दृष्टीने हा एक निर्णय अतिशय चांगला झालेला आहे. तर मित्रांनो, या नवीन शैक्षणिक धोरणामुळं मला असं वाटतं की हे नवीन शैक्षणिक धोरण भारताला विकसनशील देशापासून विकसित देशाकडे नेण्यामध्ये सगळ्यात मोलाची भूमिका पार पाडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या शब्दात सांगायचं झालं तर या नवीन शैक्षणिक धोरणाचा जे उद्देश आहे तो उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना आपण व्हॉट टू थिंक हे शिकवायचं नाही, तर नेमकं हाऊ टू थिंक हे शिकवायचं आहे. आणि हेच खरं या नवीन विधेयकाचं सार आहे की विद्यार्थ्यांना विचार कसा करावा हे शिकवायचं आहे. आणि यामुळं एक डीप थिंकिंग असणारे, क्रिटिकल थिंकिंग असणारे विद्यार्थी आपल्या देशामध्ये घडतील आणि जेणेकरून ते आपल्या देशाच्या विकासासाठी नक्कीच हातभार लावतील. मित्रांनो, हे नवीन शैक्षणिक धोरण जर अंमलात आलं आणि 100% जर अंमलात आलं तर नक्कीच हा जो नवीन शैक्षणिक धोरणाचा जो निर्णय झालेला आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे. परंतु त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन हे झालं पाहिजे आणि ते जर झालं तर नक्कीच आपल्या देशासाठी अतिशय आनंदाची ती गोष्ट असेल आणि देशाच्या विकासासाठीही ती गोष्ट अतिशय महत्त्वाची असेल. याच मुद्द्यावर आपण अशी अपेक्षा करू की नवीन शैक्षणिक धोरण हे एकदम अतिशय उत्कृष्टरित्या त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन होईल आणि देशातील तरुणही विद्यार्थी त्याचा फायदा घेतील. धन्यवाद. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपण अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आपल्या कमेंटच्या माध्यमातून मला कळवा. धन्यवाद.